नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आपलं आवरत असते, म्हणूनच तर ती समोर असणाऱ्या आरशासमोर उभी राहते. त्याच वेळेला तिला समोर एक बुके दिसतो आणि त्यामध्ये असणारी ती चिठ्ठी ती वाचूनच आता सायलीच्या चेहऱ्यावर आनंद येतो. सायली खुश होते आणि सायली एकटक त्या चित्राकडे आणि त्या सगळ्याकडे पाहू लागते. महिप्त इकडे मात्र आता विचार करत असतो आणि त्याने तर ठरवलेलंच असतं की काही झालं तरी सुद्धा आपण जे आज ठरवलं आहे म्हणजेच अस्मितावर हल्ला करायचा ते काम पूर्ण झालंच पाहिजे, कारण आतापर्यंतच या काही गोष्टी समोर घडत होत्या त्या विचित्र होत्या आणि समोरून सायली येऊन त्याला जे काही चॅलेंज ओपन देऊन गेली होती त्यामुळे महिप्तची आता सटकलेली होती. म्हणूनच महिपतने आता ठरवलेलं होतं काही झालं तरी समोर आता आपण जे काही आहे ते करायचं, अस्मिताचा काटा काढायचा, म्हणजेच कस सुभेदार कुटुंबाला एक एक करून जर संपवलं ना तरच आपल्याला सुख मिळणार आहे, अशी कुठेतरी आतमधून सुकून फिलंग जी असते ना ती या महिप्तला येत असते आणि म्हणूनच महिप्त जो आहे तो जोमाने कामाला लागलेला असतो. दुसरीकडे सायली जी आहे ती आता खाली येते आणि ती आता नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागणार असते. त्यामुळेच ती आता पूर्ण कामाच नियोजन जे आहे ते करते. तर जेव्हा ती आता पूर्ण कामाच नियोजन करत असते तेव्हा मात्र आता ती ठरवते. कल्पना तिला थांबवते आणि कल्पना म्हणते की काय झालं, कशाला, ते कुठे चाललीस कुठे. तर कल्पनाला सायली म्हणते की आई अहो असं काय करताय, काम तर करायलाच हवीत ना घरातली, प्लीज मला आता इथे तरी थांबवू नका. असं बोलून ती आता थांबवायचा प्रयत्न करत असते, परंतु सायली काही ऐकायला मागत नसते. कल्पना सायलीवर ओरडते आणि म्हणते की तुला सांगितलेलं कळत नाही का, तुला मी एकदा सांगितलं ना इथे बस म्हटल्यावर बसायचं. त्याबरोबर सायली आता गुपचूपणे तिथे जाऊन बसते. सायली जेव्हा आता तिथे जाऊन बसते ना तेव्हा मात्र आता कल्पनाला ती म्हणते की आई काय झाला आहे, तुम्ही असे का वागताय. त्यावर सायलीला आता कल्पना सांगते की आज तू घरातली कोणतीही काम करायची नाहीये, तुला फक्त आणि फक्त बसून राहायचे. तर सायली कल्पनाला विचारते की असं का. तर कल्पना सायलीला सांगू लागते की नाही, मी म्हटलं ना की तुला बसून राहायच, म्हटल मसलायचे. आज आपण सगळी जण मिळून सायली डे साजरा करणार आहोत आणि त्यासाठी तू कुठेही हात लावायचाही नाहीये, सगळं काही तुला जवळजवळ मिळेल असं देखील आता सायलीला सांगण्यात येतं. त्यावर सायली ही खूपच जास्त खुश होते. सायली म्हणते पण अहो त्याची काय गरज होती. त्याच वेळेला आता सायली डोळ्याने अर्जुनला इशारा देखील करत असते आणि हे सगळं काही आता अर्जुनन पाहिलेलं असतं. अर्जुन जेव्हा हे सगळं काही पाहतो तो तेव्हा मात्र आता सायलीला मुद्दामणच कल्पना आणि प्रताप असे चिडवत असतात. तर इकडे अस्मिता आता घरातून निघालेली असते आणि ती आता इथे सुभेदारांकडे यायला निघालेली असते खरंतर. आणि त्याच वेळेला आता जेव्हा ती सुभेदारांकडे येते ना तेव्हा ती ऑटो बघत असते, पण तिला कुठेही रस्त्यावर ऑटोही भेटत नसते. तर रस्त्यावर कुठेही ऑटो भेटत नसते त्यामुळे बिचारी आधीच खूप चिंतित असते की काय करू तिला कळत नसतं. तरी सुद्धा ठरवते की नाही, आपल्याला जायच आहे ना आज. आणि तेवढं तर तिच्या मोबाईलवर आता मेसेज आलेला असतो. तर आता अर्जुन सांगितलेलं असतं की लवकर घरी ये, आपल्याला आज सायली डे साजरा करायचा आहे. आणि त्यामुळेच आता सायली साजरा करायचा म्हटल्यावर ही खूप जास्त खुश होते आणि त्याचमुळे आता अस्मिता ठरवते की चला लवकरात लवकर आपल्याला पोहोचायला हवं. पण काय तर इकडे मात्र आता ते गुंड तर अस्मिताच्या मागे असतात. अस्मिताला माहीत नसतं. तर इकडे आता सायलीच्या हातात सगळं काही दिलं जातं, म्हणजे सायलीला आता चहा आणून दिला जातो. त्याच वेळेला सायली सगळ्यांना म्हणत असते की माझ्यासाठी चहा आणलाय तुम्ही आज, पण हा चहा नाही, तुम्ही सगळी जण चहा घेत नाही ना, म्हणून म्हटलं मी. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं आम्ही सगळी जण कॉफी घेतो पण तू चहा पितेस ना, मग आज तुझ्या इच्छेखातर आम्ही देखील सगळी जण चहा घेतो असं देखील आता सायलीला म्हटलं जातं. पण सायली म्हणते की कशाला, माझ्यासाठी म्हणून कशाला, नको असं नको करू असं बोलू ती सगळ्यांना थांबवत असते. मात्र कल्पना म्हणते की बघ नेहमीच आम्ही तुझं ऐकतो,
तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागतो आणि आम्हालाही तू आम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या काही हाताशी आणून देतेस. त्याच्यामध्ये कोणताही तू विलंब करत नाहीस. त्यामुळे तुला सुद्धा आता आमचा ऐकावंच लागेल. तुला सुद्धा हा चहा घ्यावाच लागेल आणि आम्ही सुद्धा आज हा चहा एन्जॉय करणार आहोत असं आता ठरलेलं असतं आणि त्यामुळेच आता अर्जुन देखील सायलीकडे पाहून हसत असतो. त्यालाही आता कुठेतरी खूप छान वाटत असतं की घरातले आपल्या बायकोचे इतके लाड करतायत, इतकं सगळं काही हाताशी आणून देतायत. त्यामुळे आता अर्जुनही खूप जास्त खुश असतो. सायलीला कल्पना म्हणत असते की रोज आमच्या आवडीनिवडी जपत असतेस ना, मग आज एक दिवस काय झालं आम्ही तुझ्या आवडीनिवडी जपलो तर म्हणूनच मी आज सगळ्यांना सांगितले जे काही सायलीला आवडत ते आपणही खायचं, कारण नेहमी सायली आपल्यासाठी हेच तर करत असते. मोडल्याबरोबर सायलीला देखील एकदमच कसंतरी वाटत असतं. दुसरीकडे अस्मिता ही आता रिक्षा भेटत नसते म्हणून रस्त्यावरून सरळ चालत निघालेली असते, पण त्याच वेळेला तीच लक्ष जातं कारण तिला कुठेतरी वाटत की आपल्या मागे कोणीतरी येत आहे आणि त्या वेळेला तिच्या लक्षात येत की आपल्या मागे ते गुंड येत आहेत आणि त्या गुंडाच लक्ष आपल्यावर आहे. या गोष्टी आता समजून गेलेल्या असतात आणि म्हणूनच तो आता इकडे तिकडे ती पाहत असते. ते गुंड देखील आता अस्मिताच्या मागे जात असतात कारण त्यांना आता सुपारी ती महिपत्नी दिलेली असते. महिपत्नीने सांगितलेलं असतं म्हणूनच अस्मिताच्या मागे ते गुंड लागतात. अस्मिताच्या मागे जेव्हा ते आता गुंड लागतात ना, तेव्हा अस्मिता खूप जास्त घाबरलेली असते. इथे आता सगळी जण मस्तपैकी चहा एन्जॉय करत असतात आणि जेव्हा ते चहा एन्जॉय करतात ना, तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की चहा पिण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो आणि तो औरत असतो. आणि त्याच वेळेला आता चहा असा प्यायचा असं बोलून सायली दाखवू लागते आणि जेव्हा सायली चहा कसा प्यायचा एकदम भुरके मारून हे दाखवल्यानंतर प्रतापही तो चहा तशाच पद्धतीने पिऊन पाहतात. प्रतापही तो चहा जेव्हा तसा पितात ना, तेव्हा साहिली म्हणते की बाबा हा असा परफेक्ट चहा प्यायचा आहे असं बोलून ते आता खूपच जास्त खुश झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता अर्जुन जो आहे तो सुद्धा सायलीला या सगळ्या गोष्टी सांगत असतो. सायलीला म्हणत असतो की थांब मी सुद्धा चहा पिऊन दाखवतो आणि त्याच वेळेला आता अर्जुनही सायलीला त्या पद्धतीने म्हणजे सायलीने ज्या पद्धतीने भुरके मारून चहा प्यायला सांगितलेला असतो ना, तसा चहा आता अर्जुन जो आहे तो पीत लागतो आणि जेव्हा अर्जुन तो चहा पितो तेव्हा मात्र सायली सुद्धा खूपच जास्त खुश होते. सायली जी आहे ती आनंदाने उड्या मारू लागते कारण ज्या गोष्टी सायलीला हव्या होत्या त्या तशाच घडत होत्या. सगळेच जण आता सालीने दाखवल्याप्रमाणे भुरके मारून चहा पीत असतात, म्हणजे अगदी जसा आवाज करतो ना आप अगदी तसाच. यामुळे सायली ही खूप जास्त खुश असते आणि हसत असते. कल्पनाही सगळं तसंच ट्राय करते. सायलीला या गोष्टीचा आनंद होतो की आज घरातले आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला जे आवडतं त्या पद्धतीने वागत आहे. त्यामुळे सायली खूप जास्त खुश असते. कारण घरातले कोणीच नेहमीच चहा नाही घ्यायचे, कॉफी घ्यायचे. आणि आज सायलीमुळे ते आता चहा घेत होते, तर विमलही यामध्ये मागे राहिलेली नसते. विमलने आता चहा घेतलेलाच असतो तो सुद्धा भुरके मारून आणि त्यामुळे आता सायली तिच्याकडे पाहून देखील हसते. सायलीला हा दिवस संपूच नाही असं वाटत असतं कारण या दिवसात तिच्या सोबत ज्या ज्या काही आठवणी असतात त्या ती मस्तपैकी आपल्या एका गुलदस्त्यात कैद केल्याप्रमाणे सगळ्या काही आठवणी आपल्या मनामध्ये साठवत असते आणि त्याच वेळेला आता सगळ्यांचा चहा वगैरे पिऊन होतो. सायली म्हणत असते की द्या आता मी आवडते, परंतु आता सायलीला सांगितलं जात नाही. आज तू जागेवर ना कुठेही उठायचं नाहीस, एकाच जागेवर बसून राहायचं आणि त्यामुळे आता सायली खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते. तिला कळतच नसतं की काय करावं, कोणीही तिला काही कामही देखील करू देत नसतं. तर इकडे मात्र आता ते कुंड मागेच लागलेले असतात आणि ते कुंड जे आहेत ते अस्मिताचा पाठलाग करत असतात. अस्मितालाही समजत की आपला कोणीतरी पाठलाग करत आहे, त्यामुळे बिचारी अस्मिता ही खूपच जास्त घाबरलेली असते. ती आपला जीव मुठीत घेऊन
पळत असते कारण तिला त्या गुंडांपासून काही झालं तरी वाचायचं असतं, एकतर तिला रिक्षाही भेटत नसते, त्यामुळे बिचारी खूप मोठ्या संकटात अडकते. त्या गुंडांपासून वाचण्यासाठी ती आता एका जागेवर सुद्धा लपायचं ठरवते. ती एका झाडामागे लपते. इकडे आता अर्जुनने काही फुलं आणलेली असतात आणि ती सायली समोर ठेवलेली असतात. जेव्हा सायली ती फुलं पाहते तेव्हा सायली खूपच जास्त खुश होते, कारण सायलीला आवडणाऱ्या मोगऱ्यांची आता फुलत्या समोर ठेवलेली असतात आणि त्या मोगरा समोर ठेवल्यामुळे सायली खूपच जास्त खुश होते. आणि आता सायली विचारते ही फुलं कोणासाठी. त्यावर सायलीला आता सगळेजण सांगतात की फुल खास तुझ्यासाठी, तुला मोगरा आवडतो ना म्हणून तुला आणलाय. आणि असं बोलून आता तिला ते मोग्याच फूल म्हणजे मोग्याचे जे काही गजरे असतात ते बनवायला खूप जास्त आवडत असतात. सायली म्हणते की मी आता यांचे ना गजरे बनवते, पहिल्यांदा अस्मिता ताईंना बनवते. अस्मिता ताईंना सुद्धा नक्कीच हा गजरा आवडेल असा देखील आता ती विचार करत असते. त्याच वेळेला कल्पना म्हणते की काय आहेस तू, खरंच माझ्या कोणत्या मातीची बनलीस, खरंच मला कळत नाही कधी कधी, म्हणजे आता एवढं सगळं होत आहे ते तुझ्या कासाठी, तू बघायच सोडून तर तुला फक्त बाकी इतरांचंच दिसते, म्हणजे तू हाच विचार करतेस ना की सगळ्यांना कशा पद्धतीने आपण खुश ठेवू. आता ही बघ ना, तुला आम्ही ही फुल दिली पण आता या फुलांचा गजराही तुला पहिल्यांदा अस्मितासाठी करायचा, कशी आहेस तू. बिचारी अस्मिता इकडे मात्र जीव मुठीत घेऊन पळत असते. ती त्या गुंडांना पाहत असते. ते गुंड इकडे तिकडे गेलेत म्हणून ती झाडामागे लपून राहते, पण ती गुंड देखील तितकेच हुशार असतात, कारण ते गुंड महिपचे असतात. ते इकडे तिकडे पाहतात आणि त्यानंतर ते त्यांच लक्ष जात त्या झाडाच्या मागे अस्मिता त्यांना दिसते. त्यामुळे आता अस्मिता पुन्हा एकदा घाबरते की आपण पकडल गेलो आहोत. इकडे आता सायलीने तो गजरा बनवलेला असतो आणि तो गजरा जो आहे तो आता तीन ठरवलेल असतं की हा गजरा आपण देऊया, पण त्याच वेळेला तिच्या लक्षात येते की हा गजरा आपण ना आधी देवाजवळ ठेवूया, म्हणजे कसं देवही खुश, पहिला मान हा देवीचा असे बोलून तिने आता तो गजरा जो आहे तो देवीला द्यायचा ठरवलेला असतो आणि म्हणूनच ती लगेच तो गजरा बनवते आणि देवीकडे जाते. देवीसमोर तो गजरा ठेवते, देवीचे आता आशीर्वाद घेते, कारण आज बाप्पाच्या कृपेमुळे आज तिच्या आयुष्यात हा इतका छान असा दिवस आलेला होता आणि त्यामुळेच आज ती देवबाप्पाच्या पाया पडते. पहिला कचरा तीन आता देवीकडे समर्पित केलेला असतो आणि दुसरीकडे मात्र आता बिचारी अस्मिता ही पळत असते. त्या गुंडांना ती दिसलेली असते तर ते गुंड पुन्हा एकदा अस्मिताच्या मागे लागतात. त्याबरोबर अस्मिताही तिकडून आता निघते, कारण अस्मिताला काही झालं तरी आता आपल्याला वाचवायचं आहे एवढंच तिला कळत असतं. ऑलरेडी ती प्रेग्नेंट आहे आणि ती कशी बशी रस्त्यावरून पळत असते. तर इकडे आता सायली ही अर्जुनकडे जाते. एकतर गजरा बनवलेला असतो, तो गजरा तिने आई देवी आईला दिलेला असतो. आता एक गजरा ती कल्पनाला देते आणि एक गजरा ती स्वतः आता माळत असते, पण त्याच वेळेला आता तिच्या लक्षात येत की हा गजरा आपणच का माळायचा, आपल्या केसात समोर तर आपला नवरा बसलाय ना, मग आपण आपल्या ज्या काही गोष्टी आहे त्या नव्याकडून पुरवून घ्यायच्या. त्यामुळे ती आता अर्जुनला तो गजरा देऊ लागते. अर्जुन आता एकदमच काही कळल्यात नसल्यासारखं तिला म्हणतो की हा गजरा तू मला का देतेस, म्हणजेच मी का वापरू हा गजरा, मला कुठे घ्यायचे असं वगैरे त्याचं काहीतरी सुरू असतं. त्यावर आता अर्जुनला ती म्हणते की हा गजरा तुम्ही माझ्या केसात माळणार आहात माया बघू. त्याबरोबर आता अर्जुन चकित होतो की आज चक्क साहिली सगळ्यांच्या समोर डायरेक्ट बोलते की माझ्या केसात गजरा माया म्हणून. त्यामुळे आता अर्जुन तर एकदमच चकित होतो. अर्जुन म्हणतो खरंच आज तू हे बोललीस ते खरंच ऐकतोय का मी माझ्या कानाने. त्यावर सायली म्हणते की हो मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही मला हा गजरा माया. त्याबरोबर अर्जुनही खुश होतो. तर सायली जी आहे ती आता अर्जुनकडे पाहत असते, तर दुसरीकडे मात्र आता प्रतापही कल्पनाला सांगतात की
बघा बघा आज तर या सायलीचा रोमांस आपल्या समोरही चाललाय. म्हणजे बघा सायलीने सरळ सरळ आपल्या नव्याला सांगितले की माझ्या केसात गजरा मळून दे. अरे अर्जुन ही संधी सोडू नकोस. सायलीने सांगितले ना तर दे तिला मारून तिच्या केसात गजरा. असं देखील आता अर्जुनला सांगत असते. त्यामुळे अर्जुन हे खूपच जास्त खुश होतो आणि तो लगेच सायलीच्या केसात गजरा मारून द्यायला तयार होतो. सायली एकदा आतुर झालेली असते. ती एकटक आता अर्जुनकडे पाहत असते. अर्जुन जो आहे तो खूपच जास्त खुश असतो आणि सायलीला सांगतो की देतो गजरा दे मी तुला माळून देतो. आणि त्याच वेळेला आता त्याने तो गजरा जो आहे तो सायलीच्या केसात माळायला घेतलेला असतो. सायलीसाठी हा प्रसंग खूपच एकदम असा जिव्हाळा जीव देणारा असतो. कारण आतापर्यंत तिला असंच वाटत होतं की ज्या काही गोष्टी आहेत त्या आता जशा पद्धतीने घडतायत ना त्या एकदमच विचित्र होत्या. पण आज तिच्या आयुष्यात जो काही आनंदी आनंद आलेला होता तो फक्त आणि फक्त याच गोष्टीमुळे आणि त्यामुळेच आता ती खूपच जास्त खुश असते आणि तो गजरा ती माळून घेत असते. जेव्हा आता गजरा अर्जुन तिला माळून देतो तेव्हा सायली खूप जास्त खुश होऊन अर्जुनकडे एकटक पाहत असते आणि ती अर्जुनला नजरेनेच क्यू असं म्हणते. कारण तिच्यासाठी हा खूप जास्त आनंदाचा क्षण होता आणि त्याचमुळे आता दोघेही जण आनंदात असतानाच दारावर अस्मिता धापा टाकत आलेली असते आणि ती मम्मा मम्मा असं म्हणून अर्जुनला देखील हाक मारते. त्यावर सायली अर्जुनच लक्ष दारावर आलेल्या अस्मिताकडे जात. अस्मिता खूपच घाबरलेली असते. तर इकडे मात्र आता जो नागराज असतो ना तो महिपच्या बंगल्याकडे आलेला असतो. गाडीतून उतरतो आणि तो पाहतो तर काय इकडे तिकडे आणि आतमध्ये जातो. त्याच्या मागे आता सुमनही आलेली असते आणि सुमन पाहते की हा बंगला कोणाचा आहे. त्याच वेळेला तिथून एक माणूस जात असतो. त्याला सुमन विचारते की माफ करा पण मला माहित नाही हा बंगला कोणाचा आहे. त्यावर तो माणूस सांगतो की हा बंगला महिप्त शिखरे यांचा आहे. हे जेव्हा आता समजत ना तेव्हा मात्र सुमनला धक्का बसतो. तिकडे अस्मिताने जाऊन सांगितलेलं असतं की माझ्या मागे गुंड लागले आहेत. म्हणूनच अर्जुन आता बाहेर पडतो आणि त्या गुंडांना इकडे तिकडे शोधत असतो. ते गुंड कुठे सापडतायत का? कारण अगदी घरापर्यंत ते आता मागे आले होते पण त्यांना कुठेही सापडत नाही काय. पण दुसरीकडे मात्र आता सायली जे आहे ती बोलत असते की जेव्हा अस्मिता ताईंवर हा प्रसंग घडत होता ना तेव्हा माझ्या मोबाईलवर बरेच फोन देखील आलेले आहेत अननोन नंबरचे. मला असं वाटतं ना की हे सगळं करणारा दुसरा तिसरा कोणीही तर महिप्त शिखरेच आहे. त्यानेच हे सगळं घडवून आणलं हे देखील आता सायली कल्पना आणि अस्मिताला सांगू लागते. अस्मिता तर पुरती घाबरलेली असते. त्यावर अर्जुनही तिला थांबवत असतो आणि अर्जुन तिला शांत करत असतो. पण अर्जुन म्हणतो की आता जर माझ्या बहिणीवर सुद्धा हे असे हल्ले होणार असतील ना तर मी या महिप्तला सोडणार नाही. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.